राजकारण्याच्या कोणी बायकोच्या चपला चाटायला, कोणी त्या चपला चाटायला. मी सांगतो तुम्हाला, स्वाभिमानी लोकच राहिले नाही आमचे. जितका लाग होटेपणा करते तितका यायला वाटत खुर्ची आपल्याला मोठी भेटल. बैल बारदाना होता ते सुद्धा संपुष्टात आलेला आहे. आणि अशा माणसं कसे जीवन जगतात हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांनी फक्त एक विचार करावा की हे बी जरी जातीनं मराठा असले तरी ते माणूस आहेत. आणि माणूस म्हणल्यानंतर ज्यावेळेस माणसाला भूक लागते त्यावेळेस तो अन्न मागतो. जो मराठा नेता साथ देत नाही त्यांचं आम्ही बघून घेऊ, पुन्हा त्यांचं बघूनच घेऊ कसं आहे ते मराठा. असं त्याचा गंडाळाच घालू सगळं हे करू आम्ही. 40-45 बांधवावर आमच्यावर केसेस आहेत. 16 दिवस आमचे बांधव या ठिकाणी जेलमध्ये राहून आलेत. आजही आम्ही पेशा करतो, त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी सुद्धा आहेत. ते केसेस सुद्धा मायबाप सरकारने तात्काळ मागे घ्यावं. परत कधी जायचं? पाटील म्हणतील तेव्हा जायचं नाही. पाटील म्हणतील त्यावेळेस जायचं. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. आणखीही काही मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या बाहेर असल्याची सुद्धा माहिती समोर येते. आणि आपण जर बघितलं इकडचं चित्र तर आपण सध्या मुंबई महानगरपालिकेच्या समोर आहोत आणि प्रचंड मोठ्या संख्येनं इथं मराठा आंदोलक उपस्थित आहेत. आणि त्यांनी अक्षरशः इथं रस्ता बंद केलेला आहे. आणि खूप मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक इथं आलेले आहेत. दुरून दुरून लोक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया. त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत या आपण जाणून घेऊया. नमस्कार, कुठून आलात आपण? आम्ही बार्शी तालुक्यातून आलेलो. काय मागणी आहे आपली? मराठा प्रत्येक मराठा माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे. हां, पण सरकारचं म्हणणं असं आहे की आधीच ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. नाही अजिबात आरक्षण दिलेलं नाही. कारण ते 50% पुढलं चालतच नाही. फक्त लोकांना नादी लावण्यासाठी ते दिलेलं आरक्षण आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काय बोलतो? मराठा समाजा गोरगरिबांना आणि आरक्षण मिळालं पाहिजे. आणि गोरगरीब हे शेतकरी वर्ग आहे सरकार, त्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि दिलेलं आरक्षण हे मान्य नाही. आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्हाला. पण दुसरीकडे आपण असं बघतोय की ज्या वेळेस मराठा आंदोलन सुरू होतं त्यावेळेस दुसरीकडे ओबीसी आंदोलन सुद्धा सुरू झालेलं आहे. तर याच्याबद्दल काय? ह्याच्याबद्दल काही नाही. फक्त लक्ष्मण हाके हा समोर येऊ द्या आमच्या मराठ्याच्या समोर, नंतर आम्ही त्याचे काय करायचं ते करू. फक्त लक्ष्मण हाकेने समोर यावं. हा, ओबीसीतूनच आरक्षण आम्हाला पाहिजे. तुम्हाला त्यांच्याशी काही वाद नाहीये? ओबीसी हॅलो, लक्ष्मण हाकेशी आमचा कुठलाही संबंध नाही. ते येतात फक्त काय विरोधासाठी विरोध करणे हीच त्यांची भूमिका आहे. त्यांना जर वाटत असेल की ओबीसी आमचं आरक्षण जातंय, मग हे जातं ही जर भावना त्यांची असेल तर ऑलरेडी आम्हाला मिळालं असं काही त्यांच्या तोंडून ऐकू येतो. त्यामुळे त्यांना जर मार्ग असेल तर उपोषण करणं मार्ग नाही. त्यांनी कोर्टात आमच्या विरोधात काही करावं आणि त्यांचं वाचवावं. पण आम्हाला विरोध करणे म्हणजे त्यांची एकमेव भूमिका अशी आहे की त्यांचं जातं हे त्यांना 100% माहिती आहे. त्याच्यामुळं त्यांचं त्या आटापिटा चालू आहे. त्यामुळे कुठल्याही ओबीसी नेत्यांनी त्या बाबतीत विरोध करण्याचं काही कारण नाही. जाणून बुजून जातीय ते प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि तीही आपल्या समाजाला घातक आहे. आणि आज ग्रामीण भागातला असं एकही घर नाही की ज्याच्याकडं आता माझी 25 एकर जमीन होती, आमचे 4-5 चुलते होते, माझ्याकडे आता 2.5 ते 3 एकर जमीन आहे. अशा प्रत्येक मराठा माणसाची अवस्था आहे. आणि पाऊस कधीही वेळेवर पडलेला नाही. मजुरी कुठंही माणूस येत नाही. सगळे पुणे बॉम्बे शहरामध्ये आलेले आहेत. आणि सगळ्या ज्यांच्याकडे बैल बारदाना होता ते सुद्धा संपुष्टात आलेला आहे. आणि अशा माणसं कसे जीवन जगतात हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांनी फक्त एक विचार करावा की हे बी जरी जातीनं मराठा असले तरी ते माणूस आहेत. आणि माणूस म्हणल्यानंतर ज्यावेळेस माणसाला भूक लागते त्यावेळेस तो अन्न मागतो. तसं आम्हाला ज्यावेळेस आमची मुलं शिकतात, परंतु जातीमुळं 90% असून बी आम्ही महागाई राहतो किंवा आम्हाला ॲडमिशन मिळत नाही किंवा त्यांची फी आम्ही भरू शकत नाही. अख्खी जमीन विकली तरी आम्ही ती फी भरू शकत नाही. ही अशी अवस्था मराठा समाजाची आहे. बरं, आता किती दिवसाचा प्लॅन आहे? कधी आरक्षण म्हणजे मुंबईमध्ये कधीपर्यंत राहणार? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. सगळी सोय केली आहे? हो, सगळी सोय करून आलेलो आहे. आणि आम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे की आमची 90-95% मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही आणि बाकीच्यांना 50% आतमधल्यांना त्यांना मोठी नोकरी मिळते. आणि आमच्या 95% मार्क पडून सुद्धा आम्हाला नोकरी मिळत नाही. पण वाद तो नाही आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे की आम्हाला दुसऱ्या कुठल्याही आरक्षणावरती आमचं प्रश्नचिन्ह नाही आहे. आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. तुम्ही कुठून आलात? मी आंबेजोगाई. काय मागणी? माझे आरक्षण. ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आम्हाला. आम्ही आंबेजोगाईहून आलात. महिन्याचं राशन घेऊन आलात आम्ही.
ट्रॅव्हल्स आणली मोठी आंबेजोगाई गिरवली गाव. पण काही लोक असं म्हणतायत की या आंदोलनासाठी जी रसद जी आहे ती कोणतरी पुरवतं. आम्ही स्वतः गाव हा नाही आम्ही गावात आमच्यात दमा एवढी की आम्ही ह्यांना इतके वर्ष आम्ही ह्यांना पुरवलंय. आम्ही काय एवढी आलतू फालतू नाही तर तसं कोणाचे नाही आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते गेल्या वर्षी, जरांगे पाटील मुंबईला आले होते, त्यावेळेस त्यांनी वाशीमध्ये आम्हाला शब्द दिला होता, सगळे स्वराज्याची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गॅजेट हे लागू करतो आणि सगळे स्वराज्याची अंमलबजावणी करतो. आज 1 वर्ष होत आलं तरी पण त्यांनी तो त्यांचा शब्द पाळला नाही. त्यामुळे परत मराठ्यांना उठाव करायला लागला आणि मुंबई यायला लागले. आमची एकच मागणी आहे, आम्हाला काही मुंबईत इथं राहायची हाऊस नाही किंवा मुंबईकरांना आम्हाला त्रास द्यायचा नाही. आमच्या माफक मागण्या तेवढ्या सरकारने मान्य कराव्यात एवढीच विनंती आहे. आता किती दिवसाची तयारी आहे इथं राहायची? 15 दिवस राहण्याच्या आली आम्हाला आरक्षण जोपर्यंत आरक्षण इकडे यांना काहीतरी बोलायचं आहे. हां बोला. कुठून आले तुम्ही? आम्ही हदगाव तालुका नांदेड जिल्हा. काय मागणी? मागणी आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण पाहिजे. गेल्या वेळेस सुद्धा वाशीतून लाखो मराठ्यांची फसवणूक केली या शासनानं आणि तुम्हाला सांगतो ऐनवेळी 1 दिवसाचं उपोषण देतो म्हणून सुद्धा हे केलं. आम्ही 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही मुंबईला येणार आहोत. ते शासनानं अगोदरचे ठरवायला पाहिजे होतं. अशा ऐनवेळी कुठं सांगायचं असतं का 1 दिवसाचं कुठं त्यावेळेस तर ज्यावेळेस तुम्ही म्हणताय की आरक्षण दिलं, फसवणूक झाली, त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की आरक्षण मराठा समाजाला आम्हीच दिलंय. अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा सारथी असेल आणि अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून निधी दिलाय. मग फक्त फडणवीसच टार्गेटवरती आहेत असं तुम्हाला नाही वाटत? मराठा समाजाला फडणवीस साहेब, शिंदे साहेब असा कुठलाही टार्गेट नाही. समाजाला फक्त ओबीसीतून आरक्षण पाहिजे. कारण समाजामधले जे शिक्षण घेतलेले लेकरं आहेत किंवा वेगवेगळ्या घटकातला जो गरीब समाज आहे या समाजाला फक्त आरक्षणाची गरज आहे. कुठल्याही आम्हाला फडणवीस साहेब, शिंदे साहेब किंवा कुठलाही राजकीय आम्हाला विरोध नाही. आम्ही फक्त आरक्षणाची मागणी करतो. आम्ही कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये हा समाज नाही. तुम्हाला सांगतो याच्या अगोदरसुद्धा अशाच प्रकारची मागणी झाली ज्यावेळेस 56 मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघले होते आणि त्याच्यानंतरसुद्धा आणि याच्यानंतरसुद्धा शासनानं जर आरक्षण आम्हाला नाही दिलं तर याच्यातला कुठलाही मराठा समाज किंवा मराठामध्ये एकही मराठा व्यक्ती तुम्हाला सांगतो मुंबई सोडणार नाही. हे तुम्हाला मी एक शब्दात सांगतो. काही मराठा नेते सुद्धा आहेत जे मनोज जरांगे पाटलांचा विरोध करतायत किंवा काही ओबीसी नेते आहेत ते पण विरोध करतायत. तर त्यांना काय तुमचा संदेश आहे? आम्ही त्यांच्या काय ताटातलं खायला झालो. आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही काय त्याच्या ताटातली भाकर खायला झालो. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागत आहे साहेब. बरं मराठा नेत्यांचं काय? मराठा नेत्यांचं काय म्हणजे मराठा नेता पण हळूहळू मनोज जरांगे पाटलाला पाठिंबा देत आहे. जो मराठा नेता साथ देत नाही त्यांचं आम्ही बघून घेऊ. पुन्हा त्यांचं बघूनच घेऊ कसं आहे ती मराठा असं त्याचा गंडाळाच घालू सगळं गाव हे करू आम्ही. आता देऊ आम्ही काय मराठा समाज काय जे आमचे मराठा नेते असे करते ना त्यांना आम्ही बघून घेऊ म्हण. सर तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगायची असते की एक फाटलेला माणूस बरं का, हे जी जनता दिसते ना, हा जो समाज दिसतोय ना, हा कोणत्या राजकीय नेत्याचं जे एखाद्या स्वप्न असतं ना आयुष्य जगायचं राजकीय, ते आयुष्य हा माणूस जगतोय. हे ना इथे आलेला प्रत्येक माणूस स्वतःचं घेऊन आलेला आहे बरं का. स्वतःची भाकरी, स्वतःची रोटी, स्वतःची गाडी, स्वतःचं डिझेल. तुम्ही किती सभा बघितल्या असत्या और देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या सभेला 300 रुपयाने लोक येतात, 1000 रुपये रोजी आहे. इथं आलेला प्रत्येक माणूस स्वखर्चाने आलेला आहे. आणि हेच राजकीय आयुष्य जे पक्षाचे आहेत ना राजकीय नेते त्यांना जागण्याचं स्वप्न असतं ना, तो हा माणूस जगतोय. फक्त का तुम्हाला एक कारण सांगतो. फाटलेला माणूस आहे, साडी तुम्ही दिसायला सुद्धा नीट नाही हा माणूस, पण त्याच्याकडे काय माहिती का, प्रामाणिकपणा आहे. तो प्रामाणिकपणा आहे ना, तो प्रामाणिकपणा हा सगळ्या समाजाला भावतो. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे आम्हाला पूर्ण समाजाला जे हवंय, जे 70 वर्षाचा लढा आहे तो माणूस करून दाखवणार 100%. परत कधी जायचं? पाटील म्हणतील तेव्हा जायचं नाही. पाटील म्हणतील त्यावेळेस जायचं. मी परतूर तालुक्यातून आलो, जालना जिल्हा. किती वय आहे? मी 62 वर्ष वय आहे माझं. परंतु जरांगे पाटील आजपर्यंत समाजाला एकनिष्ठपणे झटणारा माणूस आता जर इतक्यापर्यंत कोणी भेटला असेल तर जरांगे दादा आहेत. आमचे भाड खाऊ मराठे किती बी मोठे कोट्याधीश झाले पण त्यांनी कधीही समाजाला सहकार्य केलं नाही. त्यांनी कधी समाजाला सहकार्य केलं नाही. मित्र हो, पैसा प्रॉपर्टी कोणी कमील, आमची एक वयस्कर माणूस म्हणून सगळ्या आमदार खासदाराला सगळ्याला एकच विनंती आहे, अरे माय बापा दुसरे लोक सगळे जातीसाठी हे करायलेत, तुम्ही फक्त एक वेळेस जातीसाठी बोला. तुम्ही काय त्या कोणत्या राजकारण्याच्या कोणी बायकोच्या चपला चाटायला, कोणी त्या
चपला चाटायले मी सांगतो तुम्हाला, स्वाभिमानी लोकच राहिले नाही आमचे. जितका लाग होटेपणा करते नाही तितका यायला वाटतं खुर्ची आपल्याला मोठी भेटल. याच्या गाडीत दम नाही. तर आम्ही नांदेड जिल्ह्यामधून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये सामील झालेले आहोत आणि या मोर्चामध्ये मराठा समाजच नाही तर सर्व समाज बांधवांनी आपल्याला इथं सहकार्य केलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून संबंध मराठा समाजाचा पाणी राहो, ऊन राहो, पाऊस राहो, काही असलं तरी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. या दृष्टिकोनातून एक मराठा. कुठून आले तुम्ही? नांदेडवरून आलो आम्ही. काय सांगाल? मायबाप सरकारला एकच विनंती आहे, या ठिकाणी जे मराठ्याचा महापूर मुंबईमध्ये या ठिकाणी आलेला आहे, या मराठ्याच्या मायबाप सरकारने थोडा तरी विचार करून जे आमचे मराठ्याचे योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आहेत, यांनी जे एवढा मोठा 7 कोटी मराठा या ठिकाणी घेऊन येतो म्हणून या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी सांगितलं होतं. आणि आज आम्हा सर्व मराठ्याच्या सोबत घेऊन या ठिकाणी आमचं दैवत मनोजदादा या ठिकाणी आंदोलनाला आमरण उपोषण सुरू करत आहे. मायबाप सरकारने या ठिकाणी जास्त मराठ्याचा अंत न पाहता तात्काळ सरसगट ओबीसीला मराठ्याला ओबीसीमधून आरक्षण या ठिकाणी द्यावं, जेणेकरून या ठिकाणी कुठल्या बांधवाचा मृत्यू होणार नाही, कुठल्या बांधवावर केसेस होणार नाहीत, कुठल्या बांधवावर या ठिकाणी जे आज मुंबईमध्ये लाखो बांधव आलेत, मुंबईकरांची जबाबदारी आहे की कुठल्याही मराठी बांधवाच्या केसाला धक्का न लागता या ठिकाणी त्यांचा सन्मान, या ठिकाणी जे उद्योगपती मोठमोठे आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांची काळजी घेतली पाहिजे. आज मुंबई म्हणलं की मायानगरी आली, परंतु गोरगरीब या ठिकाणी साधे शेतकरी लोक या ठिकाणी आपल्या लेकराच्या भविष्यासाठी इथं या ठिकाणी आलेत. त्या लेकराच्या भविष्यासाठी त्या शेतकऱ्याचा या ठिकाणी सन्मान करून या ठिकाणी मुंबईकरांनी पूर्ण घराबाहेर पडून या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मायबापाची काळजी जशी करता, स्वतःच्या लेकराची काळजी जशी करता, तशी काळजी या संबंध मराठ्याची या ठिकाणी लोकांनी घेतली पाहिजे. आणि ह्या लोकांची काळजी घेतेवेळेस की शेतकरी बांधवाच्या जीवावर, शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या जीवावर जे मुंबई आहे आणि मुंबईमध्ये आज जगाचा पोशिंदा या ठिकाणी आला आहे, मराठा बांधव आला आहे, हा भोळा बाबडा समाज आहे. या भोळ्या बाबड्या समाजाला या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे वागणूक द्यावी. आणि मायबाप सरकारला आमचं कुठलंच नाही, हा अतिशय दादानं एक लक्ष्मण रेषा ठरवून दिली. कुठलाच बांधव त्या लक्ष्मण रेषेच्या पुढे जाणार नाही, कुठलंही वर्तन या ठिकाणी करणार नाही. आणि आमच्या आंदोलनाला ज्या दिवशीपासून लाठीचार्ज झाला तरीपासून दादानं ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाची दिशा मराठा समाजाला सांगली आहे, त्या दिशेच्या 1 इंचसुद्धा बाहेर या ठिकाणी मराठा समाज गेलेला नाही आणि जाणार सुद्धा नाही. परंतु दादाची किती वेळेस आत्मपरीक्षण घ्यावं, किती वेळेस आत्मपरीक्षा घ्यावी. सरकारला विनंती आहे की या ठिकाणी की तात्काळ या ठिकाणी आदेश या ठिकाणी काढावा, सरसगट मराठाला ओबीसीमध्ये सामायिक. केसेसबद्दल काहीतरी उल्लेख केला होता. आमच्या या ठिकाणी आंदोलन झालं आंतरवली सराटी, त्या निमित्तानं आम्ही नांदेड जिल्ह्यातून मुदखेड तालुक्यातून येतो. जलसमाधी या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी आम्ही सर्वजण होतो आणि जलसमाधीचं आंदोलन या ठिकाणी आमदुराच्या गोदावरी नदीवर या ठिकाणी ठरलं होतं. परंतु प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आला आणि त्या ठिकाणी आमच्यावर प्रचंड माणूस लाठीचार्ज केला. असा एवढं भयानक आम्हाला मारलं त्या ठिकाणी की आपण स्वतः जाऊन बघू शकता. या ठिकाणी की ते यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करा शिकारघाटचा जलसमाधी मोर्चा, तर या ठिकाणी आमच्या 40-45 बांधवावर आमच्यावर केसेस आहेत. 16 दिवस आमचे बांधव या ठिकाणी जेलमध्ये राहून आलेत. आजही आम्ही पेशा करतो, त्यामध्ये शाळेतील विद्यार्थीसुद्धा आहेत. ते केसेससुद्धा मायबाप सरकारने तात्काळ मागे घ्यावं आणि मराठाला या ठिकाणी न्याय द्यावा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि संबंध बघत असाल, पाणी नाही, पाऊस नाही, तर अशा पद्धतीनं आपण बघतोय की परत एकदा सांगतो की इकडं मुंबई महानगरपालिका आहे आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आहे. पूर्ण रस्ता जो आहे तो जाम केलेला आहे मराठा आंदोलकांनी. आणि खूप मोठ्या संख्येनं जे मुंबईमध्ये सुद्धा आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येनं जे आहेत ते मराठा आंदोलक आलेले आहेत. मागणी उघड आहे की मराठ्यांना ओबीसीमधून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून आम्ही जाणार नाहीत, अशा प्रकारची आक्रमक भूमिका जी आहे ती मराठा समाजानं घेतलेली आहे. कॅमेरामॅन स्वप्नीत सोबत निलेश झालटे, मुंबई तकसाठी.